रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या पॉडकास्टमध्ये आपण अशा सेलिब्रिटीजशी गप्पा मारत असतो जे सेलिब्रिटी आपल्याला सिरियल्समधनं, फिल्म्समधनं पाहायला मिळत असतात आणि त्यांच्या अभिनयाच्या, त्यांच्या कलेच्या पलीकडची ती पर्सनॅलिटी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आज आपल्यासोबत आहे ॲक्ट्रेस योगिता चव्हाण, जिला अनेक सिरियल्समधनं, अनेक फिल्म्समधनं आपण बघितलंय. हा योगिता, तुझं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू सो मच. सिरियल हे माध्यम तर इफेक्टिव्ह आहेच आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पण सिरियल मध्ये काम करण्याची संधी जी आहे ती नेमकी कशी मिळाली आणि कशा पद्धतीने हा प्रवास जो आहे तो सुरू झाला? अरे बापरे, हा प्रवास खूप आधीपासून सुरू आहे. मी खूप 2016 मध्ये श्रावण फिल्म केलं होतं, त्याची फर्स्ट रनरअप होते, तेव्हापासून सुरू आहे तो प्रवास. आणि 2000 त्यानंतर काही छोटे मोठे रोल्स मिळाले, भरपूर ऑडिशन्स द्याव्या लागतात तुम्हाला. मीनवाईल तुम्हाला कुठून तुम्हाला ऍक्टिंग शिकता येईल. बरेच लोक इन्स्टिट्यूट जॉईन करतात, काही लोकांना थिएटर मधून शिकायला मिळतं. तर असे बरेच माध्यम आहे जिथून तुम्ही शिकू शकता. आणि 2021 मध्ये मला जीव माझा गुंताला मिळाली. त्याच्या आधी पण मी 2-3 सिरियल्स केल्या होत्या, पण ओळख मिळाली ती मला जीव माझा गुंताला या सिरियल मधून. सो जर्नी काय, खूप ऑडिशन द्यावे लागले, खूप बोलतात बहुत पापड बेलने पडे. बट ऑफकोर्स ऍट दी एंड तुम्ही जर तुमच्या टॅलेंटला घेऊन पॅशनेट असाल, तुमच्या करिअरला घेऊन सिरियस असाल आणि तुमच्यात शिकण्याची वृत्ती असेल, तो डेफिनेटली ते म्हणतात ना की चीज को शिद्दत से चाहो तो वो मिल जाती है. तो तसंच असतं, तुम्हाला यू नीड टू हॅव फेथ इन युअर टॅलेंट. डेफिनेटली. पण अजून सुद्धा लोक ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस तुला त्रिगुंतला मधला रेफरन्स असतो, नेमकं काय म्हणतात काय? हो, मोस्टली अंतरा म्हणूनच ओळखतात, ज्या काय जे ऑडियन्स मला, जे प्रेक्षक मला ओळखतात ते. येस. आणि काही नाही, छान रिस्पॉन्स असतो त्यांचा. त्यांना आवडायची मालिका. आता बंद होऊन तसा फार वेळ झालाय, पण बरेच लोक अजूनही त्या मालिकेचं नाव काढतात, त्या कॅरेक्टरचं नाव काढतात. त्यांना हमसफर फार आवडायची. मी स्वतः खूप दिवसांनंतर हमसफर आणि सिरियल बद्दल बोलते. येस. पण छान वाटतं जेव्हा प्रेक्षकांना आपलं काम आवडतंय हे कळतं तेव्हा. नाही, नक्कीच. पण योगिता यांच्याबद्दल जर सांगायचं असेल तर खास करून त्यांची आवड निवड नेमकी काय? म्हणजे ज्यावेळेस आता वेळ मिळत असेल स्वतःसाठी थोडासा, तर तो कशा पद्धतीने घालवायला आवडतो? मला बरंच काही, म्हणजे तशी मी फार शांत आणि रिझर्व्ड व्यक्ती आहे. मी फार सोशलाइज नाही करत, पण आता काळ असा आहे की तुम्हाला सोशलाइज करावं लागतं. सो मी हल्ली जरा वाढवलंय माझं सोशल अपिअरन्स, माझा वाढवलाय. पण जर माझ्याकडे वेळ असेल, खूप हेक्टिक स्केड्यूल मधून मला स्वतःसाठी वेळ काढला असेल मी, तर मला मूवीज बघायला आवडतात. मला मूवीज, वेब सिरीज, मी भरपूर कंटेंट बघत असते. त्या व्यतिरिक्त मला शॉपिंगला जायला आणि ट्रॅव्हल करायला मला फार आवडतं. सो माझ्याकडे वेळ असेल तर मी हमखास कुठली तरी एक नवीन ठिकाण तिकडे मी जाते. मला नवीन नवीन प्लेसेस बघायला आवडतात, नवीन नवीन देशांमध्ये फिरायला आवडतं. आणि खायला आवडतं मला, मी खूप फूडी आहे. सो वेगवेगळे एक्सपेरिमेंट बाहेर गेले की मी तिथलं लोकल फूड ऍटलिस्ट मी ट्राय करते. मला ते कधी कधी आवडत नाही, पण मी ट्राय करते. एखादा दिवस आवडलं तर बरोबर, नाही तर मग प्रत्येक ठिकाणी इंडियन फूड अवेलेबल असतं. बरोबर. पण आतापर्यंत ज्या कुठल्या प्लेसेस बघितलेल्या आहेत किंवा जी ठिकाणं इन्व्हेंट केलेली आहेत, मस्त एक्सप्लोर केली, त्यापैकी कुठलं ठिकाण असं सांगता येईल की योगितांना सगळ्यात जास्त आवडलं? मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली आहे. मी आता रिसेंटली बालीला गेलेले, त्याच्या आधी आम्ही थायलंड, फुकटला गेलेलो, त्याच्या आधी मी इटलीला गेलेले. मी सिरियल चालू असताना 2022 मध्ये मी 10 दिवसांची इटलीची ट्रिप केली होती. सो मला ती माझी सगळ्यात आवडती माझी ट्रिप आहे, कारण माझी बेस्ट फ्रेंड तिकडे तेव्हा इटलीमध्ये राहायला होती, तिकडे शिकत होती ती. सो मी तिच्याकडे गेले होते आणि आम्ही असं छान सगळं एक्सप्लोर केलं होतं खूप. आणि क्रिसमस आणि न्यू इयर्सच्या वेळेस मी तिथे गेलेले. जो टाइम म्हणजे त्या वेळेला तिकड त्यांची ती दिवाळी असते ना, सो युरोप इतकं सुंदर असतं त्या दिवसांमध्ये, क्रिसमसच्या दिवसांमध्ये. ओ माय गॉड, आय कांट टेल यू. इतकं छोटे छोटे कॅफेज पासून म्हणजे त्यांचे ते चौक, आणि इतकी थंडी होती तिथे. सो मला ते युरोप मला फार आवडतं आणि मला खूप आवडतं. मला पुन्हा युरोपला जायचंय आणि आता भरपूर दिवस मला तिथे राहायचंय, कारण ते इतकं सुंदर आहे सगळं तिकडचं. आणि हमखास क्रिसमस मध्ये तिथे जायचं. सो त्याचं मला इतकं, ते ऑलरेडी ते सुंदर आहे, पण क्रिसमस मध्ये ते अजून जास्त सजवलेलं असतं आणि अशा सुंदर लाईट्स असतात आणि फार फार ते सुंदर होतं सगळं. नक्कीच. आता
वेगवेगळ्या जॉनरला ट्राय करायला प्रत्येक कलाकाराला आवडत असतं. आता याच्या पुढे असं काही वाटतं का की मला ह्यांच्याबरोबर भूमिका करायची आहे किंवा या जॉनरमध्ये काम करायचं असं काही आहे? असे तर बरेच आहेत. अरे मला कॉमेडी करायला आवडेल. मी कधीच आयुष्यात कॉमेडी केलं नाहीये, पण मला आवडेल तो भाग सुद्धा एक्सप्लोर करायला, की मला ते जमतंय का हे बघायला आवडेल. मला बायोपिक करायला आवडेल. आणि म्हणजे बरेच हॉरर फिल्म आहेत. मला असं बरंच काय म्हणजे प्रत्येक ऍक्टरलाच हे सगळं एक्सप्लोर करायचं. बरोबर. सो ऑफकोर्स हे सगळंच करायचंय मला. आता कोणाच्या म्हणजे वाटेला काय आहे ते त्यावर डिपेंड करतं. बट आवडेल मला कॉमेडी करायला आवडेल. मला हॉरर फिल्म करायला आवडते. बर, प्रत्येकाचा एक जॉनर असतो, स्वभाव जो म्हणतो ना आपण, की हा माझा स्वभाव आणि हे कॅरेक्टर मी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकते. तर योगिता यांचा स्वभाव सांगायचा असेल तर तो नेमका कसा आहे? माझा स्वभाव तसा फार म्हणजे मी शांत आहे, मी रिझर्व्ड असते थोडीशी. आणि आय थिंक प्रत्येक ऍक्टरला जो माझा स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी मला करायला आवडेल असं असतं. कारण जे मी ऑलरेडी आहे ते मी त्यात मी काय परफॉर्म करणार ना. जसं मी जे अंतराचं जे कॅरेक्टर केलं होतं ते ऍक्च्युली योगिता सारखं नव्हतं. ते अंतराशी खूप अशी एक्स्ट्रोवर्ट, डॅशिंग. आणि नाही डॅशिंग तर ठीक आहे, पण ती खूप अशी बोलकी, सगळ्यांना अशी सांभाळून घेणारी. मी थोडीशी सेल्फ सेंटर्ड आहे योगिता. तर ते कॅरेक्टर करायला मला फार मजा यायची. कारण ते फारच ऑपोजिट होतं माझ्यापेक्षा. खूप बोलणारी आणि अशी एकदम चुलबुली अशी. माझं नेहमी शांत आपली माझं एक जग असतं त्यात मी एकटी फिरत असते, असं ते माझा पर्सनल स्वभाव तसा आहे. ओके. पण योगिता समजा या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये नसतेस तर मग काय करत असले असते? ओ माय गॉड. कुठल्या प्रोफेशन मध्ये? मी काहीतरी बिझनेस केला असतं. मे बी स्वतःच एखादं रेस्टॉरंट वगैरे टाकलं असतं. बरं. किंवा मी डान्सिंग फील्ड मध्ये मे बी काहीतरी केलं असतं. कोरिओग्राफर मे बी, किंवा प्रोफेशनल डान्सर असं मी काहीतरी केलं असतं. बट मी आय थिंक स्टेज रिलेटेडच काहीतरी केलं असतं. बिकॉज मी कधीच कॉर्पोरेट जॉब केला नाहीये. मी कधीच आयुष्यात कधीच मी केलं नाहीये. ते मी खूप लहानपणापासून मी स्टेजशी जोडले गेले आणि मग तिथेच मी रमले आणि मला कळलं की मी हेच करायचं मला आयुष्यात. बरोबर. पण पहिलं काम स्टेजवरती काय केलं आठवतं किंवा घरचे काही सांगतात असं कधी केलं ते? पहिलं काम काय माझा मराठी बाणाचा शो, तेच माझं पहिलं काम होतं. ओके. बाणा मी जॉईन केला होता. बरं. आणि स्टेजवर होतं डान्सिंग. बेसिकली डान्सिंग हे माझं पहिलं प्रोफेशन होतं. प्रत्येक माणसामध्ये काही प्लस पॉइंट असतात, काही मायनस पॉइंट असतात. योगिता यांच्यामधला प्लस पॉइंट सांगायचा असेल तर तो काय सांगता येईल? आणि एखादी गोष्ट बदलली तर आणखीन चांगली पर्सनॅलिटी बनतील योगिता, काय सांगता येईल? चांगला पॉइंट मला माझं असं वाटतं की मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे. म्हणजे काही डिफिकल्ट म्हणजे प्रत्येकानेच आयुष्यात स्ट्रगल केलेलं असतं. माझ्या वाटेला कमी आलं मी म्हणेन. म्हणजे मी वाईट परिस्थितीत सुद्धा मी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह राहू शकते. आणि कष्ट करायला मला आवडतात. म्हणजे मला सवय आहे आणि मला ते खरंच आवडतं. कष्टाला मी मागे नाहीये. म्हणजे हार्डवर्क मध्ये कधी मागे नाही राहत. हा माझा प्लस पॉईंट वाटतो मला. आणि मायनस पॉइंट मला असं वाटतं की मी थोडीशी कधी कधी थोडीशी इगोइस्टिक वागते मी. ती गोष्ट मला स्वतःमध्ये बदलायला आवडेल आणि प्रयत्न चालू आहेत माझे. पण आहे मी जरा इगोइस्टिक आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, हा असा एक स्वभाव आहे माझा. त्यामुळे आय एंड अप बिंग उपाशी. त्यामुळे तो एक स्वभाव जरा मला खटकतो. म्हणजे जरा मला अडवायचं माझ्या. पण जे आता फॅन्स ऐकतायत आपल्याला तर त्यांना काही सांगायचंय का, की एखादा मेसेज योगिताकडनं द्यायचा आहे का? मला फॅन्सना हा मेसेज द्यायचा आहे की सध्या मराठी इंडस्ट्रीला फार गरज आहे तुम्हा सगळ्यांची. आपण आवर्जून सगळे छावा बघायला जातोय. आपल्याला सगळ्यांनाच तो आवडला. मी स्वतः फर्स्ट शो पाहिलाय आणि खूप सुंदर फिल्म आहे. पण ज्या चांगल्या मराठी फिल्म्स येतात त्यांनाही तितकाच सपोर्ट करा. बऱ्याचदा मराठी फिल्मचं बजेट नसतं, तेवढ्या लेवलचे प्रमोशन नाही करतायत मराठी फिल्म्सना. पण तुमचा सपोर्ट मिळाला आणि अर्थात चांगल्या फिल्म्सना मी म्हणेन. बऱ्याच वाईट फिल्म्सही बनतात मराठीत. पण ज्या चांगल्या फिल्म्स आहेत ना त्यांना खरंच तुमची साथ हवी आहे.
आणि जर तुम्ही साथ दिलीत तर कदाचित कुठेतरी मराठी इंडस्ट्रीचे चांगले दिवस येतील. नक्कीच. सो प्लीज सपोर्ट करा आणि आम्हा सगळ्यांचं फक्त तुमच्या प्रेमावर चालतं, त्यामुळे तुमची खूप गरज आहे आम्हाला. सो तो सपोर्ट आम्हाला करा सो दॅट मराठी इंडस्ट्रीचे चांगले दिवस येतील. डेफिनेटली प्रेक्षकांचा सपोर्ट जो आहे तो मराठी फिल्म्सना कायम असणार आहे. आणि योगिता, आजच्या या गप्पांमधनं च्या पलीकडची योगिता जी आहे ते आम्हाला समजून घेता आली, त्याचा खरंच खूप आनंद आहे. आज आपल्यासोबत च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये होती योगिता चव्हाण. प्रसन्न तुम्हाला पुन्हा भेटणारच आहे एका वेगळ्या सेलिब्रिटीसह आपल्या च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.